हॅलो फ्रेंड, मी दिगंबर सोळंके, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण जे आहे तर एस्टिमेशन ऑफ एरर म्हणजे एरर कसं फाईंड करायचं आणि त्याचे वेगवेगळे प्रकार कसे असतात ह्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवलं वेगवेगळे डिफरंट टाइप्स ऑफ एरर जे असतात हे एरर कसे असतात आणि मग आपल्याला ह्या लेक्चरमध्ये काय बघायचं आहे की ह्या एररला मिनिमाइज कसं करतात किंवा हे जे एरर असतं पर्सेंटेज ऑफ एरर म्हणजे काय. समजा आपण एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर केली आहे आणि मेजर केल्यानंतर त्यामध्ये किती टक्के एरर आला आहे ह्या एस्टिमेशन ऑफ एरर या पॉईंटमध्ये आपण याच्याबद्दल डिस्कशन करणार आहेत. थोडक्यात एक्झाम्पल जर सांगायचं झालं की जसं आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जी असते ती असते 9.8. आपण जनरल ही ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू घेत असतो, पण ही व्हॅल्यू अर्थ सरफेसवर सगळीकडे हीच नाही आहे. प्रत्येक ठिकाणी ही व्हॅल्यू जी आहे व्हॅरी होत असते. काही ठिकाणी 9.77 असते, काही ठिकाणी 9.78 असते, काही ठिकाणी 9.8 असते, काही ठिकाणी 9.9 असते, काही ठिकाणी 10 असते. मग आपण 9.8च का घेत असतो? ह्या सगळ्या व्हॅल्यूचं आपण ॲव्हरेज करत असतो आणि एक जी व्हॅल्यू आहे म्हणजे मोस्ट ॲप्रोप्रिएट व्हॅल्यू आपण घेत असतो. एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला कधी भेटत नसते आणि म्हणून आपण या सगळ्यांचं ॲव्हरेज आपण इथं घेत असतो. आणि मग हे एरर कसा एस्टिमेट करतात हे आपल्याला ह्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. म्हणजे एरर आपण कसा जो आहे आलेला तो किती पर्सेंटेजमध्ये आला आहे, एक्झॅक्ट एरर कशाला म्हणत असतात, एस्टिमेशन ऑफ एरर मग जे आहे त्या पूर्ण पॉईंटमध्ये आपल्याला डिटेलमध्ये दिलेलं आहे. मग आता बघा याला बाय स्टेप आपण सॉल्व करूया. आता बघा आपल्याकडे असं समजू आपण आपल्याकडे व्हॅल्यू आहेत A1, A2, A3 अँड सो ऑन अप टू आपल्याकडे AN व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. मग आता बघा हे जे भाग आहे A1, A2, A3 हे A1 दिसते तुम्हाला इथं, A2 दिसते तुम्हाला इथं, A3 आणि AN. मग आता हे काय व्हॅल्यू असतात? आता बघा A1 म्हणजे काय, जनरल एखादी आपण फिजिकल क्वांटिटी मेजर केली. A1 म्हणजे लेंथ असू शकते, A2 म्हणजे दुसरी प्रकारची लेंथ. आता त्यानंतर A म्हणजे तुमची व्हेलोसिटी पण असू शकतात, A म्हणजे ॲक्सेलरेशन असू शकतं, A1, A2, A3 अप टू AN म्हणजे एक प्रकारची फोर्स कोणतीही फिजिकल क्वांटिटी असू शकते. तर आपण असं समजतोय तर रँडम आपण एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट केलं आणि ते मेजरमेंट जे आहे तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी एरर आहे तो एरर आपल्याला फाईंड करायचा आहे. आता A1, A2, A3 अप टू AN या व्हॅल्यू काय आहेत म्हणजे एकच फिजिकल क्वांटिटी पण ते आपण अलग अलग पद्धतीने मेजर करणार आहेत. समजा मला ह्या पेनची लेंथ मेजर करायला सांगितली आहे, ह्या पेनची लेंथ मी मेजर केली त्यावेळेस ती मला भेटली 1 सेंटीमीटर किंवा रँडम 15 सेंटीमीटर 14 सेंटीमीटर. आता ॲप्रॉक्सिमेटली जर बघितलं तर याची 13 ते 12 सेंटीमीटरपर्यंत जी आहे तर ह्या पेनची आपल्याकडे लांबी आहे. मग आपण काय करणार, फर्स्ट मी मेजरमेंट केले मग मला याची व्हॅल्यू भेटली 13 सेंटीमीटर, मी डिनोट केली A1. ठीक आहे. आता तुम्ही जे व्हिडिओ बघतायत त्यातला कोणीतरी एखादा स्टुडंट आला त्यानंही फिजिकल क्वांटिटी मेजर केली त्याला ती 13.1 भेटली. ठीक आहे. मग इथे लिहिणार तो 13.1 सेंटीमीटर. परत एखादा रँडम दुसरा एखादा विद्यार्थी त्यानं मेजर केली त्याच्यासाठी भेटली 13.4 किंवा परत 13 भरली. मग सगळ्या अशा व्हॅल्यू ज्या आहेत इथं आपण नोट डाऊन करणार. मग या व्हॅल्यू काय आहे A1, A2, A3 म्हणजे एक फिजिकल क्वांटिटी आहे ही आपण मेजर केल्यानंतर त्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू आपण इथं लिहून काढल्या. मग एरर काय फाईंड करायचं आहे म्हणजे एकच फिजिकल क्वांटिटी जी आहे आपण वेगवेगळ्या लोकांना जर मोजली तर ती वेगवेगळी भरू शकते. म्हणजेच काय इथं पर्सनल एरर येऊ शकतो जे आहे, त्यानंतर परत सिस्टमॅटिक एरर म्हणजे जो आपण त्यामध्ये 3 प्रकार बघितले, टेक्निकल एरर येऊ शकतो, त्यानंतर पर्सनल एरर येऊ शकतो किंवा इन्स्ट्रुमेंटल एरर येऊ शकतो जो काय असेल तो. आणि रँडम एरर म्हणजे काय, हे सगळं करून मी परत एखादा जर एरर येत असेल तर त्या एररची आपल्याला माहिती पाहिजे. मग तो एरर कसा एस्टिमेट करतात ह्या पॉईंटमध्ये आपल्याला शिकायचं आहे. मग सिम्पल A1, A2, A3 म्हणजे काय, रँडम रिडिंग आहेत, काही पण असू शकतात, व्हेलॉसिटी पण असू शकते, फिजिकल क्वांटिटी, त्यानंतर लेंथ पण असू शकते, ॲक्सेलरेशनही असू शकते. मग ह्या आपण इथं ज्या रँडम ह्या पद्धतीने आपण लिहिला. आता बघा ह्या n नंबर ऑफ क्वांटिटी आहेत, आपण समजा असं याच्या n नंबर ऑफ रिडिंग्स आल्या. आता याचं ॲव्हरेज घ्यायचं. ॲव्हरेज म्हणजे काय, त्याला A मीन म्हणत असतात, अर्थमॅटिक मीन म्हणजे अल्जेब्रिकचा उपयोग करून अल्जेब्राचा A1 प्लस A2 प्लस A3 प्लस सो ऑन प्लस लास्टला आपल्याला जी संख्या दिली असेल ती. आता आपला ह्या n नंबर ऑफ रिडिंग असतील तर आपण त्याला काय लिहिणार n नंबर ऑफ. आता कोण्याही संख्येचा ॲव्हरेज कसं काढत असतो, तेवढ्या टोटल रिडिंग घ्यायच्या आणि जेवढ्या नंबर ऑफ टोटल रिडिंग आहेत त्यानं डिवाइड करायचा. म्हणजे माझ्याकडे 5 फिजिकल क्वांटिटीच्या रिडिंग असतील तिथं मी 5 फिजिकल क्वांटिटीची बेरीज लिहीन भागिले 5. 7 असल्या तर 7, 8 असतील तर 8, ह्या पद्धतीने आपण इथं लिहू शकतो. आणि याला म्हणायचं A मीन. आता बघा
याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला ॲब्सोल्यूट एरर फाइंड करायचं आहे. हे सगळ्यात अगोदर काय ए मीन, याला म्हणायचं अर्थमॅटिक मीन. आता बघा ॲब्सोल्यूट एरर काय असतो, ॲब्सोल्यूट एरर समजून घ्या. सगळ्यात अगोदर याला मी डिनोट करतो डेल्टा A1 न आणि मग याची डेफिनेशन सांगतो. आता बघा ए मीन जो फाइंड केलेला आहे त्या ए मीनमधून ही प्रत्येक व्हॅल्यू जी आहे इंडिव्हिज्युअली याच्यातून मायनस करायची, त्यावेळेस आपल्याला ॲब्सोल्यूट एरर भेटत असतं. मग ॲब्सोल्यूट एररची तुम्ही डेफिनेशन काय करू शकता, ॲब्सोल्यूट एरर इज द डिफरन्स, ॲब्सोल्यूट एरर इज द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स ऑफ अर्थमॅटिक मीन व्हॅल्यू अँड इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. म्हणजे अर्थमॅटिक मीन जो काढला आपण या सगळ्या फिजिकल क्वांटिटीचा, त्याच्यामधून प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू मायनस करायची आणि आलेल्या डिफरन्सचा मॅग्निट्यूड घ्यायचा. ठीक आहे, मॅग्निट्यूडसाठी आपण हे मॉड सिम्बॉल काढलंय. म्हणजे बघा कधी समजा जनरल आपल्याकडे एखादा अशा संख्येत आपल्याकडे 1 2 3 4 5 यांचं ॲव्हरेज किती येतं, 3 येतं ॲव्हरेज. असं आपण झालेला तुम्ही यांचं ॲव्हरेज काढलं तर तुम्हाला ते 3 भेटेल. ठीक आहे, बघा 5 आणि 4 9 3 12 आणि 3 15 भागिले 5 3 ॲव्हरेज येतं. मग बघा 3 - 1 केलं तर हा डिफरन्स तुम्हाला किती येतो, 2 प्लस येतो. 3 - 2 केलं तर हा डिफरन्स तुम्हाला किती येतो, +1 येतो. म्हणजे हा पण प्लस येतो. 3 - 3 केलं तर हे आन्सर किती येतं तुम्हाला, 0 प्लस येतं. 3 - 4 केलं तर हे आन्सर येतं मायनस. 3 - 5 केलं ते आन्सर येतं तुम्हाला -5. मग हे डिफरन्स बघा, 2 यायला, 1 यायला, 0 यायला, -4 यायला, -5 यायला. मग असं मायनसमध्ये आन्सर येऊ नये म्हणून आपण याचं काय घेतोय, मॅग्निट्यूड. तर मग सरळ सरळ ह्या पद्धतीने याला लक्षात ठेवायचं. जनरली काय लक्षात ठेवता, ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, मीन व्हॅल्यू आणि इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू मधला जो डिफरन्स असतो त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट एरर. आणि मग बघा हे पहिल्या व्हॅल्यूसाठी ॲब्सोल्यूट एरर झालं या पद्धतीनं. आता लगेच दुसरा जो एरर आहे तो मी इथे लिहून टाकतो. A2 डेल्टा A2 इज इक्वल टू ए मीन मायनस A2. ठीक आहे, सगळ्याला क्लिअर. हा आपण A2 एरर काढला. त्यानंतर नेक्स्ट A3 हा आपल्या तिसऱ्या व्हॅल्यूसाठीचा ॲब्सोल्यूट एरर झाला, ए मीन मायनस A2 ह्या पद्धतीनं. आणि लास्टचा अँड सो ऑन आपण ह्याच पद्धतीनं लास्टच्या फिजिकल क्वांटिटीचं काढू शकतो. डेल्टा AN इज इक्वल टू ए मीन मायनस AN आणि आपल्याला याचा आन्सर भेटेल. आणि मग बघा इथं जर तुम्ही नीट बघितलं तर शेवटच्या व्हॅल्यूचा आन्सर काय आलं, ए मीन मायनस AN. म्हणजे ही शेवटची व्हॅल्यू घ्यायची आणि परत ती मीनमधून मायनस करायची, त्याला म्हणत असतात ॲब्सोल्यूट एरर. मग ह्या ज्या व्हॅल्यू झाल्यात आपल्या, ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत आपल्यासाठी, त्या सगळ्या व्हॅल्यू झाल्या आपल्याला. हे आपण जे डिफरन्स काढलेत कोणचे, डेल्टा A1 कॉमा डेल्टा A2 कॉमा डेल्टा A3 अँड सो ऑन डेल्टा AN. याला आपण काय नाव देणार आहेत आता, ॲब्सोल्यूट एरर. याला आपण नाव देणार आहे ॲब्सोल्यूट एरर. ठीक आहे, म्हणजे आपण हे ॲब्सोल्यूट एरर फाइंड केले. आता त्यानंतर बघा ह्या ॲब्सोल्यूट एररचा जर आपण मीन घेतला तर त्याला म्हणायचं मीन ॲब्सोल्यूट एरर. ह्या रिडिंगचा मीन घेतला याला आपण म्हणलं अर्थमॅटिक मीन. ह्या मीनमधून प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूचा डिफरन्सचा मॅग्निट्यूड घेतला त्याला म्हणलं आपण ॲब्सोल्यूट एरर. आता ह्या सगळ्या जे मीन एरर आलेले तुम्हाला, सॉरी ॲब्सोल्यूट मीन एरर, ह्या सगळ्यांचा मीन घ्यायचा. त्याला मी असं नाव देतो बघा इथं, डेल्टा, हे लिहून टाकतो डेल्टा ए मीन बरोबर असं लिहून टाकतो डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 अँड सो ऑन अप टू डेल्टा AN. आणि जेवढ्या ॲब्सोल्यूट एरर येतं तेवढ्याला भागिले n, जेवढी संख्या आहे त्यांची तेवढी. आणि मग याला काय म्हणायचं, ए मीन. आता हे कोणचं झालं बघा, ह्या व्हॅल्यू कोणच्या झाल्या बघा. आता याचं नाव कसं लक्षात ठेवायचं, पाठ करायची गरज नाही आहे. हे झालं आपला ए मीन. ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, हे ए मीन हे काढलेलं जे आपण ॲव्हरेज व्हॅल्यू काढलेली, ॲव्हरेज व्हॅल्यूमधून A1 मायनस करायचं, हा ॲब्सोल्यूट एरर पहिल्या व्हॅल्यूचा. दुसऱ्या व्हॅल्यूचा ॲब्सोल्यूट एरर याच्यातून A2 व्हॅल्यू मायनस करायची, हे आपल्याला असं रिलेशन भेटतं. त्यानंतर तिसरे हेच ए मीनमधून तिसरी व्हॅल्यू फाइंड जी आहे मायनस करायची, हा थर्ड व्हॅल्यूचा ॲब्सोल्यूट एरर झाला. मग ह्याच पद्धतीनं हे आपल्याला भेटले ॲब्सोल्यूट एरर. ह्या सगळ्यांचं ॲव्हरेज घेतलं त्याला काय म्हणायचं, मीन ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे सगळ्यांचं आपण ॲव्हरेज घेतो त्यालाच आपण मीन असं म्हणत असतो, म्हणून याला काय म्हणायचं, मीन ॲब्सोल्यूट एरर.
आणि मग याचं जे आन्सर येईन आपल्याला हे याला आपण नाव दिलेलं आहे, हे जे आहे डेल्टा ए मीन, यालाच काय म्हणायचं, मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर. या सगळ्या व्हॅल्यूंचा जो असतो ॲव्हरेज, त्याला काय म्हणायचं, मीन ॲब्सोल्यूट एरर. हे झालं आपलं आन्सर मीन ॲब्सोल्यूट एररसाठी. मग आता बघा हे एक रिलेशन झालं. त्यानंतर आता मीन ॲब्सोल्यूट सगळ्यांना क्लिअर, हे मीन ॲब्सोल्यूट झालं. आता त्यानंतर बघा आपल्याला काय शिकायचं आहे, ही एक क्वांटिटी शिकली आपण, ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर. आता काय करायचं, आपण डिफाईन करू रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर, रिलेटिव्ह एरर काय असतंय, हे मीन ॲब्सोल्यूट एरर, हे मीन ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय हा जो आपल्याला नुसता मीन एरर आलेला असतो त्याचा आणि याचा आपल्याला जो आहे तो भागाकार घ्यायचा. म्हणजेच आपण रिलेटिव्ह एररला कसं डिफाईन करू शकतो बघा, रिलेटिव्ह एरर इज द रेशिओ ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द अर्थमॅटिक मीन एरर. ठीक आहे, याला मीन तुम्ही जे आहे त्याला मीन अर्थमॅटिक मीन एरर असं म्हणू शकतात. मग रिलेटिव्ह एररची सिंपल डेफिनेशन काय, इट इज द रेशिओ ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द अर्थमॅटिक मीन एरर. आणि मग हे आपल्याला रिलेटिव्ह एरर भेटणार. सो आपण असंही लिहू शकतो, देअरफॉर रिलेटिव्ह एरर, रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू आपल्याला असा आन्सर भेटणार, डेल्टा ए मीन डिवायडेड बाय ए मीन. हे आपल्याला याचं रिलेशन भेटलं. हे झालं आपल्याला रिलेटिव्ह एरर. आता हेच जर तुम्हाला पर्सेंटेज ऑफ एरर फाइंड करायचं असेल तर पर्सेंटेज ऑफ एरर इज इक्वल टू, यालाच काय करायचं, हे जे आहे आपला रिलेटिव्ह एरर हा ॲज इट इज लिहून टाकायचा, ए मीन डिवायडेड बाय ए मीन मल्टिप्लाय बाय 100. हा झाला आपला पर्सेंटेजमध्ये एरर आलेला आन्सर जे आहे त्याला 100ने मल्टिप्लाय करायचं. हे झालं आपलं रिलेटिव्ह एरर. आणि मग ह्या पद्धतीनं आपण एरर जो आहे तो एरर एस्टिमेट करू शकतो. याच्यावर एक्झाम्पल पण आहेत, काही एक्झाम्पलही आपण नंतरच्या लेक्चरमध्ये घेऊ. पण यापर्यंत तुम्हाला यापर्यंत जे आहे शिकवलं आहे आपण पर्सेंटेज ऑफ एरर, ते आपल्याला याच्यामध्ये काही अडचण नसावं. ठीक आहे, तर सगळ्याला क्लिअर. पहिलं गण बघा, एरर कसं एस्टिमेट करायचं, सिम्पली ज्या व्हॅल्यू दिल्यात त्या व्हॅल्यू नोट डाऊन करायच्या, त्यांचा काय घ्यायचा, अर्थमॅटिक मीन घ्यायचा. अर्थमॅटिक मीन घेतला त्यानंतर यांचा ॲब्सोल्यूट एरर फाइंड करायचं. मग ॲब्सोल्यूट एरर कसं फाइंड करत असतात, सिम्पल जी आपली मीन व्हॅल्यू आहे म्हणजे अर्थमॅटिक मीन व्हॅल्यू, त्याच्यातून प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू मायनस करायची. आणि मग आपल्याला रिलेशन भेटन कशाचं, जे आहे ॲब्सोल्यूट एररचं. पहिल्या व्हॅल्यूचं ॲब्सोल्यूट एरर, दुसऱ्या व्हॅल्यूचं ॲब्सोल्यूट एरर, तिसऱ्या व्हॅल्यूचं ॲब्सोल्यूट एरर अँड सो ऑन. डेल्टा ए एन जो आहे त्याच्याचा आपण ॲब्सोल्यूट एरर फाइंड केला. मग या ॲब्सोल्यूट एररचा ॲव्हरेज घ्यायचं किंवा मीन घ्यायचा आणि त्यालाच काय नाव दिलं आपण, मीन ॲब्सोल्यूट एरर. ह्या मीन ॲब्सोल्यूट एररच्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या सगळ्यांची बेरीज करायची, भागिले जेवढ्या व्हॅल्यू आहेत तेवढ्या व्हॅल्यू घ्यायच्या आणि ह्यालाच नाव दिलं आपण मीन, काय म्हणले आपण, मीन ॲब्सोल्यूट एरर. नेक्स्ट आता रिलेटिव्ह एरर. तुम्हाला मी म्हणजे सगळ्यात अगोदर सांगितलं, आपण ज्या फिजिकल क्वांटिटी मेजर करतो त्यामध्ये एरर येत असतो. एस्टिमेशन एरर म्हणजे काय, आपल्याला किती पर्सेंटेज आपल्या फिजिकल क्वांटिटीमध्ये एरर आला आहे हे आपण एस्टिमेशन एररमधून फाइंड करतोय. मग रिलेटिव्ह एरर कसं फाइंड केला, मीन ॲब्सोल्यूट एरर भागिले डिवायडेड बाय मीन एरर. मग रिलेटिव्ह एरर कसं फाइंड करणार आपण, मीन डेल्टा ए मीन म्हणजे काय, मीन ॲब्सोल्यूट एरर भागिले मीन एरर. आणि मग पर्सेंटेज ऑफ एरर कसं फाइंड करायचा, फक्त या रिलेटिव्ह एररला 100ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपल्याला जो एरर आला आहे तो पर्सेंटेजमध्ये आपल्याला त्याचा आन्सर भेटणार. तर सरळ सरळ याला फक्त 100ने मल्टिप्लाय करायचं आलेल्या एररला, मग तुम्हाला जो एरर भेटतोय तो तुम्हाला पर्सेंटेजमध्ये एरर भेटणार. ठीक आहे, तर हे जे आहे त्या इथपर्यंत आपल्याला हा जो पॉईंट आहे तो एक्सप्लेन करायचा होता. ठीक आहे, बाकीचं जे आहे तर याच्या नेक्स्ट पार्टमध्ये बघू. हा नेक्स्ट पॉईंट आहे आपला कॉम्बिनेशन ऑफ एरर. ह्या कॉम्बिनेशन ऑफ एरर्समध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट बघायचा आहे, एरर्स इन अ सम अँड डिफरन्स. मग त्याच्या अगोदर तुम्हाला समजलं पाहिजे कॉम्बिनेशन ऑफ एरर काय असतं. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. कॉम्बिनेशन म्हणजे नावामध्येच दिलं आहे की एरर्स, दोन प्रकारचे एरर्स कंबाईन होऊ शकतात, त्याला आपण कॉम्बिनेशन एरर असं म्हणतात.
कॉम्बिनेशन म्हणजे काय, एक आपण दोन फिजिकल क्वांटिटी मेजर केल्या आणि त्यांचा समजा एक त्या बेरजेमध्ये येत आहेत किंवा वजाबाकीमध्ये येत आहेत, म्हणजे प्लस ॲडिशनमध्ये आहेत, सबट्रॅक्शनमध्ये आहेत, म्हणजे डिव्हिजनमध्ये आहेत किंवा मल्टिप्लिकेशनमध्ये असतील, तर त्या फिजिकल क्वांटिटीमध्ये एरर जो येत असतो तर तो एरर आपल्याला इथं म्हणजे फाईंड करायचा आहे. मग आता बघा, आता तुम्हाला वाटत असेल असा कुठे एरर येत असतो जिथं कॉम्बिनेशन असतं. एक्झाम्पल बघा, आपल्याकडे एक्झाम्पल आहे फी इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता इथं बघा, इथं जे आहेत तर व्ही जे असतं ते फायनल व्हेलॉसिटी असतं, यू म्हणजे काय असतं इनिशियल व्हेलॉसिटी, आणि ए टी, ए म्हणजे ॲक्सिलरेशन, टी म्हणजे काय असतो टाईम. आता बघा, इथं 3 फिजिकल क्वांटिटीचे जे आहेत आपण बेरीज केलेली आहे, म्हणजे 1 2 3, ठीक आहे. आणि इकडल्या साईडला बघितलं तर ह्या 1 आणि ह्या 2. मग समजा तुम्ही फायनल व्ही व्हेलॉसिटी काढताय, तुमचा मध्ये एरर असू शकतो, एमध्ये एरर असू शकतो आणि टीमध्ये एरर असू शकतो. मग यांच्या ॲडिशनमध्ये जर दोघांमध्ये जर एरर असेल तर तो एरर कसा फाईंड काढायचा आहे, ठीक आहे, ते आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचे. किंवा दुसरं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तुम्हाला, दुसरं एक्झाम्पल बघा. आता तुम्ही जर फोर्सचा फॉर्म्युला बघितला, फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू ॲक्सिलरेशन. मग आता मेजरमेंट, मासचं मेजरमेंट करत असताना तुमची इथं व्हॅल्यू काहीतरी समजा एरर आलेला आहे आणि ह्या एमध्ये ॲक्सिलरेशनमध्ये पण काही एरर आलेला आहे. एरर तो मे बी पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. आता हे आपण ज्यावेळेस याचे एक्झाम्पल जे आहेत ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपल्याला समजेल की एरर प्लस कसा असतो आणि मायनस कसा असतो. आणि मग बघा, हे ज्यावेळेस आपण एरर मेजर करू तर त्यावेळेस इथं प्रोडक्ट यायला आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही जर हेच बघितलं, आता भागाकाराचं जिथं क्वेश्चन येतो तिथं आता 2 म्हणजे फिजिकल क्वांटिटी डिवायडेशनमध्ये असतील तर सरळ बघा, ॲक्सेलरेशनचाच आपण फॉर्म्युला काय करतो, v2 - v1 डिवायडेड बाय t2 - t1, ॲव्हरेज ॲक्सेलरेशनचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. मग बघा, इथं वरची व्हेलोसिटी जी आहे त्याला आपण लिहिणार डेल्टा व्ही डिवायडेड बाय खाली दोघांची टाईम इंटरवल आहे डेल्टा टी, म्हणजे इथं 2 फिजिकल क्वांटिटीचा भागाकार आहे. इथं जर काही एरर आला मेजरमेंट करत असताना तर आपल्याला जो आहे तर डिवायडेशन करत असताना किंवा जो काही भागाकार करतोय आपण त्या भागाकार करत असताना आपल्याला इथं एरर येऊ शकतो. तर मग हाच एरर आपल्याला जे आहे हे बघायचे आपल्याला. याच्यातला फर्स्ट ए जो पॉईंट आहे, एरर्स इन सम अँड डिफरन्स, ठीक आहे. मग आता मी असं समजतो, माझ्याकडे 2 फिजिकल क्वांटिटी, ए एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि दुसरी बी एक फिजिकल क्वांटिटी आहे. आता समजा ज्यावेळेस मी ए ही फिजिकल क्वांटिटी मेजर केली, आता बघा माझ्याकडे 2 फिजिकल क्वांटिटी आहेत, ज्यावेळेस मी ए ही फिजिकल क्वांटिटी मेजर केली त्यावेळेस माझ्यामध्ये म्हणजे मी त्यामध्ये जे मेजर केलेला एरर आहे तो एरर समजा असं मी त्याला म्हणतो डेल्टा ए. म्हणजे मी एक ए ही वाली फिजिकल क्वांटिटी मेजर केली आणि त्यामध्ये मला एरर काय आला, डेल्टा ए प्लस मायनस असू शकतो, म्हणजे एरर प्लस असू शकतो किंवा मायनस असू शकतो. नेक्स्ट त्याच पद्धतीनं बी ही फिजिकल क्वांटिटी मेजर केली, त्यामध्ये मला एरर असा भेटला बी इज इक्वल टू बीमध्ये प्लस मायनस डेल्टा बी, ठीक आहे. मग आता बघा, बी ही फिजिकल क्वांटिटी मेजर केली त्यामध्ये मला एरर सापडला प्लस मायनस डेल्टा बी, आणि डेल्टा बीलाच काय म्हणत असतो आपण ॲब्सोल्यूट एरर इन बी, आणि डेल्टा ए ॲब्सोल्यूट एरर इन ए. आता ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ही आपण रिप्रेझेंट करत, समजा एखाद्या फिजिकल क्वांटिटीने रिप्रेझेंट केली आहे ए प्लस बी, म्हणजे इथं आपण 2 फिजिकल क्वांटिटीची काय केलं आहे ॲडिशन केले, ठीक आहे. आता रिअलमध्ये ही फिजिकल क्वांटिटी अशा पद्धतीने आहे, झेड इज इक्वल टू ए प्लस बी ह्या फॉर्ममध्ये आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 2 फिजिकल क्वांटिटी ॲडिशनमध्ये असू शकतात, सबट्रॅक्शनमध्ये असू शकतात, त्यानंतर त्यांचा भागाकार असू शकतो म्हणजे क्वोशंट, त्यानंतर नेक्स्ट किंवा डिवाइडमध्ये असू शकतात किंवा गुणाकारामध्ये असू शकतात. तर मग ह्या पद्धतीने आपण याच्यात पहिले गण बघतोय एरर्स इन सम. मग 2 फिजिकल क्वांटिटी बेरजेमध्ये असतील तर त्यावेळेस त्याचा एरर कसं फाईंड करायचा हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचे. मग आता बघा, असं समजू आपण हे जे आहे तर हे झेडमध्ये ज्या वेळेस आपण हे एरर फाईंड करू तेव्हा झेडमध्ये जो एरर आहे तो प्लस मायनस आपण एरर काय म्हणू डेल्टा झेड, म्हणजे टोटल एरर ह्या फिजिकल क्वांटिटीची बेरीज केल्यावर. एमध्ये एरर किती आला आहे ए प्लस मायनस डेल्टा ए. त्यानंतर नेक्स्ट इथं प्लसला प्लस हे एची व्हॅल्यू ठेवली प्लस मायनस डेल्टा ए. आता इथे बीची व्हॅल्यू ठेवू बी प्लस मायनस डेल्टा बी ह्या पद्धतीनं. आणि मग बघा यालाच आपण असं लिहू शकतो, ते बेरजेमध्ये ते बेरजेमध्ये ए आणि बी, त्यालाच मी असं लिहीन झेड प्लस मायनस डेल्टा झेड ए बेरजेमध्ये तर कोणी आधी लिहू शकतो, त्याला एका याच्यामध्ये लिहिणार ए प्लस बी, इकडे लिहिणार प्लस मायनस डेल्टा ए, इकडे लिहिणार प्लस मायनस डेल्टा
बी हे वालं रिलेशन भेटतं. मग आता बघा तुम्हाला तर माहिती आहे झेडची व्हॅल्यू काय आहे ए प्लस बी. मग ह्या पण साईडला आपण जर झेड घेतलं तर हे झेड आणि झेड काय होईल कॅन्सल होईल. तर म्हणून आपण असं लिहू शकतो देअरफॉर प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए अँड प्लस मायनस डेल्टा बी. हे आपल्याला रिलेशन भेटलं कशामध्ये कॉम्बिनेशन ऑफ एरर्समध्ये. मग बघा कॉम्बिनेशन ऑफ एरर्समध्ये आपल्याला इकडला जो हा येणारा एरर आहे डेल्टा झेड तो काय असू शकतो प्लस मायनस डेल्टा ए किंवा काय असू शकतो प्लस मायनस डेल्टा बी. तर मग बघा पहिल्यापासून एची व्हॅल्यू आपण ए फिजिकल क्वांटिटी मेजर केली. ह्यामध्ये आपल्याला काय भेटलं ए प्लस मायनस डेल्टा ए बी काय भेटलं प्लस मायनस डेल्टा बी आणि आपण झेडला असलेलं झेड इज इक्वल टू ए प्लस बी. नेक्स्ट आता या झेडलाच असं लिहिलं. आता आपल्याला फायनल एरर माहीत नाही झेडमध्ये किती आहे म्हणून त्याला कशाने डिनोट केलं मी प्लस मायनस डेल्टा झेड. मग इथं एची व्हॅल्यू ठेवली इथं बीची व्हॅल्यू ठेवली. नेक्स्ट ए आणि बीला एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं यांना एका साईडला लिहिलं. मग आपल्याला याच्यामध्ये हे रिलेशन असं भेटलं. ठीक आहे हे जर तुम्हाला क्लिअर असेल तर लिहून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून आणि मग मी परत तुम्हाला लगेच आता डिफरन्सवालं सांगतो. ठीक आहे आता बघा याच्यामध्ये आपण सेम ह्याच पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करू आणि मग मॅक्झिमम एरर किती येतो हा आपण बघू शकतो. ठीक आहे आता बघा एखादी फिजिकल क्वांटिटी आपण त्यांचा डिफरन्स असेल किंवा त्यांच्यामध्ये मायनसचं सिम्बॉल असेल वजाबाकीमध्ये असतील झेड इज इक्वल टू ए मायनस बी. मग ह्याच पद्धतीने मी असं लिहू शकतो झेडमध्ये आपण असं समजू एरर आपल्याकडे काय झेडमध्ये प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू इथे एची व्हॅल्यू लिहितो ए प्लस मायनस बी इथे लिहितो सॉरी प्लस मायनस डेल्टा ए परत इथे लिहितो मायनसला मायनस ए आणि इथे बीची व्हॅल्यू लिहितो बी प्लस मायनस डेल्टा बी. ठीक आहे मग आपण काय करू आपण आता समजू असं की जनरल हे डेल्टा बी म्हणजे ॲब्सोल्यूट एरर डेल्टा ए म्हणजे ॲब्सोल्यूट एरर प्लस मायनस काय तुमचा जो एरर आहे तो प्लस ए असू शकतो मायनस ए असू शकतो. आता काय करायचं मायनसने याला मल्टिप्लाय करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला हे रिलेशन असं भेटेल. बघा हे झेड प्लस मायनस डेल्टा झेड जसंच तसं हे ए जशाला तसं प्लस मायनस डेल्टा ए मायनसनं मल्टिप्लाय केलं मायनस बी याला मायनसनं मल्टिप्लाय केलं मायनस प्लस डेल्टा बी. आणि मग असं लिहू शकतो मी झेड प्लस डेल्टा झेड इज इक्वल टू ए एका ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो मायनस बी आणि इथं हे प्लस मायनस डेल्टा ए जसेच तसं आणि मायनस प्लस म्हणजे काय प्लस मायनस म्हणजे काय एकच. सो याला मी असं लिहून टाकतो डेल्टा बी. ठीक आहे आणि मग बघा ही कशाची व्हॅल्यू आहे झेडची इकडं कोण आहे झेड म्हणजे डिफरन्समध्ये पण जर तुम्ही बघितलं तर एरर काय येईल आपल्याला प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. ठीक आहे मग आता बघा सेम एरर कशामध्ये आलं तर आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे सममध्ये सेम एरर कशामध्ये आला आपल्याला डिफरन्समध्ये. तर मग हा जो एरर आहे तर आपल्याला डिफरन्समध्ये आणि कशामध्ये भेटत असतो सममध्ये आपल्याला हा एरर भेटतो. मग बघा याच्या 4 पॉसिबल व्हॅल्यू आहेत. ह्या 4 पॉसिबल ज्या व्हॅल्यू आहेत मी हे तुम्हाला इथं सांगतो हे तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही पॉज करून लिहून घेऊ शकता. ठीक आहे मग आता बघा ह्या कशा 4 पॉसिबल व्हॅल्यू आहेत ह्याबद्दल आपण डिस्कशन करू आणि मॅक्झिमम एरर कोण्या व्हॅल्यूमध्ये भेटतो त्याबद्दल पण आपण डिस्कशन करू. आता बघा सिंपल आता आपल्याला जे आहेत प्लस मायनस डेल्टा झेडच्या ज्या व्हॅल्यू आहेत आपल्याला अशा भेटल्यात. डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा झेड म्हणजे काय ॲब्सोल्यूट एरर इन मेन फिजिकल क्वांटिटी डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए इथे प्लस मायनस डेल्टा बी. ठीक आहे आता बघा पहिली जी व्हॅल्यू आहे मी अशी घेतो ह्याच्यामध्ये बघा ही पहिली व्हॅल्यू प्लस डेल्टा ए प्लस डेल्टा बी ही एक व्हॅल्यू झाली. त्यानंतर हे पहिलं प्लस जशाला तसं ठेवतो प्लस डेल्टा ए मायनस डेल्टा बी ही एक व्हॅल्यू झाली. नेक्स्ट बघा मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी ही एक व्हॅल्यू झाली आणि मायनस डेल्टा ए मायनस डेल्टा बी ही एक व्हॅल्यू झाली. ठीक आहे मग आपल्याला हे 4 पॉसिबल एरर भेटू शकतात कशामध्ये सममध्ये आणि डिफरन्समध्ये. म्हणजे आपल्याला हे जे 4 पॉसिबल व्हॅल्यू आहेत पहिलं हे एरर ठीक आहे त्यानंतर हे दुसरं एरर त्यानंतर हे तिसरं एरर आणि हे चौथं एरर. ठीक आहे मग बघा सगळ्यात मॅक्झिमम एरर कशामध्ये भेट म्हणजे एक पॉसिबल व्हॅल्यू ती कशात भेटते दोन्ही एरर जर पॉझिटिव्ह असतील तर आपल्याला त्यांची बेरीज होते ते मॅक्झिमम एरर भेटतं आपल्याला कशामध्ये कॉम्बिनेशनमध्ये आणि म्हणजे सममध्ये आणि डिफरन्समध्ये. सो आपल्याला ज्या 4 व्हॅल्यू भेटल्या होत्या त्या 4 व्हॅल्यूमध्ये
सगळ्यात मॅक्झिमम एरर कशामध्ये असणार आहे, हा डेल्टा ए प्लस डेल्टा बी. आणि मग त्यानंतर हे बघितलं तर हे मिनिमम असू शकतो, म्हणजे मिनिमम म्हणजे याच्यात मॉडरेट एरर असू शकतो, हा वाला मॉडरेट असू शकतो. आणि मायनसमध्ये जर बघायचं झालं तर मायनसमध्ये हा सगळ्यात जास्त एरर असू शकतो आणि पॉझिटिव्हमध्ये हा सगळ्यात जास्त एरर आपल्याला भेटणार आहे. आणि मग हे झालं आपलं कॉम्बिनेशन ऑफ एरर्स सम आणि डिफरन्समध्ये. आता नेक्स्ट यानंतर ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या प्रोडक्टमध्ये असतील आणि डिवायडेशनमध्ये असतील म्हणजे भागाकारामध्ये असतील, तर त्यातला एरर कसा फाईंड करतात हे आपल्याला याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये बघायचे. आणि त्यानंतर मग याच्यावर वेगवेगळे प्रॉब्लेम येतील कसे, ज्या म्हणजे उदाहरणार्थ पर्सेंटेज ऑफ एरर वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीमध्ये दिलं असेल तर ते कसं फाईंड करायचे हे पण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. सो अगोदर आपण सगळ्यात अगोदर ते 2 प्रॉब्लेम जे पॉईंट राहिलेले आहेत आपले, कोणचं, प्रोडक्टसाठीचं आणि डिवायडेशनसाठीचं, ते 2 एरर आपण आधी फाईंड करू. आणि त्यानंतर मग सगळे जे युनिट आणि मेजरमेंटमधले वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत तर ते इथं प्रिव्हियस इयर काही क्वेश्चन पेपर आहेत तर ते आपण 2-4 लेक्चरमध्ये काही महत्त्वाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेऊ आणि त्याला कसं सॉल्व करतात, काय शॉर्टकट्स ट्रिक आहेत हे आपण याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये बघू. सो थँक्यू सो मच.